मग कबीर एक अभिव्यक्ती म्हणजेच कबीर एक एक्सप्रेशन या आपल्या कार्यक्रमामध्ये मी प्रशांत नंतर माझ्या सहकारी सुजाता सामल आणि प्रियांका आचार्य यांच्या वतीने आणि आमच्या पूर्ण मृदगंध परिवाराच्या वतीने आपलं सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. इथे जमलेल्या सगळ्या ज्येष्ठांना वंदन करून प्रसाद साडेकर सरांच्या अनुभवी व्यक्तिमत्वाला वंदन करून हा एक आम्ही वेगळा प्रयोग या ठिकाणी सादर करत आहोत. मित्रांनो, हे मृदगंध कलादालन असाच वेगळा प्रयोग करण्यासाठीच सुरू केलेला आहे आणि ज्या गोष्टी आम्ही मोठ्या मंचावर करायला पटकन धजणार नाही त्याच गोष्टी आम्ही या ठिकाणी प्रयोग म्हणून करत आहोत. आजचा आपला जो विषय आहे की कबीर एक व्यक्ती आणि अभिव्यक्ती या दोन्ही अर्थाने आहे. कबीरांविषयी मी तुम्हाला काही सांगायचं म्हणजे असं काहीतरी सांगितलं पाहिजे की जे कदाचित तुम्हाला नेहमी माहिती नाहीये. कबीर एक व्यक्ती म्हणून कशा होत्या हे सांगण्याचे खरं सांगायचं तर खूप पुरावे नाहीयेत इतिहासामध्ये सुद्धा. त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या जन्मस्थळाविषयी, त्यांच्या जन्मदात्यांविषयी प्रचंड संदिग्धता आहे. कोणी म्हणतं ते एका ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आले आणि लोकलज्जेपायी तिने त्या बाळाला तलावात सोडून दिलं. आवाज कोणी म्हणतं की ते एका स्त्रीच्या हाताच्या तळव्यावर त्या आकारात ते जन्माला आले. कोणी म्हणतं की एका तलावात कमळाचं फूल वाहत आलं आणि त्या कमळाच्या फुलावर कबीर एक बाळ जेव्हा होते त्यावेळेला झोपलेले होते आणि तसे कोणाला तरी ते मिळाले. अनेक त्यांच्याविषयीच्या जन्माविषयीच्या कथा आहेत. पण आपल्याकडे असं आहे ना की महान व्यक्तीसोबत काही चमत्काराच्या कथा आपण जोपर्यंत जोडत नाही तोपर्यंत जणू काही त्याची महानता सिद्धच होत नाही असं आपल्याकडे काहीतरी गणित आहे. त्यामुळे असेल कदाचित, पण अनेक चमत्कार कबीरांच्या बाबतीत जोडले गेलेले आहेत. आपण त्या चमत्कारांची चर्चा या ठिकाणी फार कमी करणार आहोत. फक्त उल्लेख म्हणून मी तो करेल. आपल्याला आज जे बघायचं आहे की ती कबीर एक अभिव्यक्ती काय आहे. अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन. आणि एक व्यक्ती म्हणून कबीर 600 वर्षांपूर्वी जन्माला आले, पण एक त्यांची अभिव्यक्ती जी आहे, त्यांचे दोहे आहेत, त्यांच्या अनेक रचना आहेत, भजनं आहेत, चौपद्या आहेत, या अजूनही जिवंत आहेत. आणि त्या का आहेत हे आपण या ठिकाणी काही गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. काही संगीतमय पद्धतीने ते आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ते ज्यांच्या घरात वाढले त्यांच्या जन्माविषयी तर अनेक संदिग्धता आहेत, मी तुम्हाला जसं सांगितलं. पण ते ज्यांच्या घरात वाढले ते कुटुंब म्हणजे एक मुस्लिम घरातलं साधारण विणकर असणारं ते कुटुंब होतं काशीमधलं, वाराणसीमधलं. वाराणसीचे आपल्याला शालू माहिती आहेत, साड्या माहिती आहेत. वाराणसी हे त्या काळातलं जसं आपण आज सुद्धा आहे की हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं तीर्थस्थान आणि त्याचबरोबर वस्त्रोद्योगाचं ते जगातलं एक सगळ्यात मोठं असं केंद्र असल्यासारखं होतं. आणि त्यावेळेला अनेक विणकर त्या भागात होते. त्या विणकरांमध्ये एक जुलाहा नावाची जात आहे. त्या जातीमध्ये या ज्यांनी वाढवलं कबीरांना ते त्या जुलाहा जातीचे होते. आणि त्यातल्या त्या जुलाहा जातीमध्ये कोरी किंवा आपण कोळी म्हणतो त्याला, कोरी नावाची एक उपजात आहे. अतिशय हलक्या दर्जाची त्या काळात ती समजली जायची. तर अशा जातीमध्ये कबीरदासजी हे लहानाचे मोठे झाले. त्यांनी कुठेही मोठे महाल बांधल्याची नोंद नाही, त्यांनी कुठे मोठला पैशांचा संग्रह केल्याची नोंद नाही. पण ते भोजन लोकांना देण्याच्या बाबतीमध्ये, त्या बाबतीतल्या दानामध्ये खूप दानशूर असल्याच्या कथा मात्र सगळीकडे आहेत. आपण एक कबीर एक एक्सप्रेशन म्हणून आपल्या नसानसात खरं म्हणजे ऑलरेडी भिनलेले आहेत. ते नक्की कोण होते हे सांगणं फार खरं म्हणजे अवघड आहे, पण त्याचबरोबर तितकं सोपंही आहे. ते कवी होते का तर होते.
ते एक संत होते का? कारण संत कबीर आपण त्यांना म्हणतो, त्यांच्या नावाचा संत कबीर नगर नावाचा एक जिल्हा सुद्धा उत्तर प्रदेशामध्ये आहे. आता संत म्हणजे काय? शांत, संयमी आणि संतुलित या सगळ्यांचा मिलाप म्हणजे संत. तर त्या अर्थाने कबीर होते. आणि मला असं वाटतं ते जेवढे मोठे साहित्यिक होते त्याही पेक्षा सगळ्यात जास्त त्यांचं जर काही गुण असेल जो ज्यामुळे आज 600 वर्षांनंतर सुद्धा आपण कबीरांचा कार्यक्रम करतो आहोत, तो म्हणजे ते एक फार मोठे समाज सुधारक होते. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्या साहित्याचा आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये आणि त्याचबरोबर व्यावसायिक जीवनामध्ये काय महत्व त्यांच्या विचारांचं, त्यांच्या दोह्यांचं आहे याचा आपण विचार करणार आहोत. मी कबीरांच्या साहित्याविषयी तुम्हाला फार जास्त सांगण्याची गरज नाही. त्यांचे अनेक दोहे हे आपण चालता बोलता रोज ऐकत असतो, म्हणत असतो. शाळा कॉलेजांमध्ये आपल्या अभ्यासक्रमात ते होते. कल करे सो आज कर, प्रत्येकाला माहिती आहे. कल करे सो आज कर, आप करे काय माहिती होती तुम्हाला. पत्थर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड़, जाती न पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, कबीरा खडा बाजार में. आपल्याला हे बाकी जवळपास आपण हे ऐकलेले आहेत. आपल्याला त्यांच्या देख कबीरा रोया किंवा कहे कबीर सुनो भाई साधो या 2-3 त्यांच्या आपल्याला माहिती असतात. पण हा कबीर, कहे कबीर काय म्हणतो याचं थोडस सखोल गोष्टीत, सखोल म्हणजे त्यांच्या बाबतीत सखोल माझ्याकडनं तर कधीच होऊ शकत नाही. कबीरांच्या बद्दलची माहिती अगदी वरवर घेऊन केलेला हा कार्यक्रम आहे. वरवर म्हणजे साधारणतः 6 महिन्याच्या वरवर अभ्यासाने केलेला हा प्रयत्न आहे. आणि कालच कबीर जयंती झाली. कालच हा कार्यक्रम आम्ही घेणार होतो, पण दुसरीकडे कार्यक्रम ऑलरेडी ठरलेला असल्याचं समजल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम कालवरनं आजवर पोस्टपोन केला. मित्रांनो, हेच दोहे जे आपल्याला माहिती आहे ते काव्य स्वरूपामधले त्यातले काही 3-4 दोहे आता माझ्या सहकारी सुजाता आणि प्रियांका तुम्हाला ऐकवणार आहेत. त्यातून तुम्हाला अजून काही त्यांचे दोहे आठवतात का ते बघा प्लीज. गुरु गोविंद गोवंदे आगे लागू गुरु गोविंद गोवंदे आगे लागू बलिहारी गुरु आपने गोविंद
मित्रांनो, असे अनेक दोहे जे आपल्याला रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा आपण ऐकलेले असतात. बऱ्याचदा हे कबीराचे दोहे आहेत हे आपल्याला माहिती नसतं. आणि हे दोहे ऐकल्यानंतर तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आपण अशा व्यक्तीबद्दल आज बोलणार आहोत जो कळत न कळत कुठलाही वेगळा अभ्यास प्रयत्न न करताही आपल्या शब्दकोशामध्ये रोजचा सामावलेला आहे. कबीरांच्या नावावरचे काही आकडे मी तुम्हाला सांगतो. त्यांच्या नावावर एकूण अंदाजे 1600 पद आहेत, 4500च्या वर दोहे आहेत आणि जवळपास 134 हे चौपदे आहेत. आता कबीर हे स्वतः निरक्षर होते. मी पुढे जाऊन त्याच्याविषयी पण तुम्हाला सांगणार आहे की कबीरांचं हे स्वतःच त्यांच्या एका दोह्यातनच ते सांगतात. जसं आपल्या बहिणाबाईंचं आहे की त्यांना स्वतः लिहिता वाचता येत नव्हतं, पण त्यांनी जे काही लिहिलं किंवा जे काही साहित्य त्यांच्याकडनं घडलं ते त्यांच्या वाणीतनं घडलं आणि ते कोणीतरी लिहून घेतलं. अशीच कबीरांचे काही शिष्य होते किंवा त्यांना मानणारे काही लोक होते. त्या काळामध्ये मी असं म्हणेल की फार कमी होते. सुरुवातीच्या काळामध्ये कबीरांना मानणारे लोक हे नंतरच्याच 500-600 वर्षात जास्त झाले. त्या काळात त्यांना मानणारे जे सुरुवातीला खूप कमी लोक होते त्यांचे शिष्य ते झाले आणि त्या काळामध्ये त्यांनी जे लिहून ठेवलेलं आहे हळूहळू आपण त्या सगळ्या इतिहासाकडे पण जाणार आहोत. कबीर वाचावा हे खूप वर्षांपासून माझ्याही डोक्यात होतं, पण कधी असा वेगळा प्रयत्न त्याच्यासाठी करायची वेळ झाली नाही, गरज पडली नाही. लॉकडाऊन नंतर केव्हा तरी जेव्हा आम्ही आमचा एक छोटासा स्टोरी शायरी म्हणून चॅनल सुरू केला, युट्यूब चॅनल, तर त्याच्यावर टाकण्यासाठी म्हणून मी कबीरांना वाचायला सुरुवात केली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला माझी हिंदी चांगली करायची होती, बोली भाषेतली, म्हणून मी कबीर वाचायला सुरुवात केली. आणि वाचता वाचता पहिले 10-12 दोहे त्यांचे वाचल्यानंतर त्याचा अर्थ समजल्यानंतर असं वाटलं की अरे आपण 40 वर्षानंतर 45 वर्षानंतर हे वाचायला घेतोय आणि पहिल्या 5-6 दोह्यातच आपल्याला असं वाटतंय की आपण काहीतरी वेगळं वाचत आहोत आणि आपल्या मनावर आपल्या वागणुकीवर याचा काहीतरी वेगळा परिणाम व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मग आपण हे इतरांशी शेअर का करू नये. आणि म्हणून मी त्यानंतर आजच्या जगाला जे मान्य आहे म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूबचे 1 मिनिटाचे रील्स आजच्या या पिढीला तेवढंच फक्त समजतं. आणि मला असं वाटत होतं की कबीर हा आजच्या पिढीपर्यंत या संक्षिप्त माध्यमातून पोहोचावा म्हणून त्यानंतरच्या 100 दिवसात त्याला विदाऊट फेल आपण म्हणतो की न चुकता 100 दिवसात मी 100 दोहे केले 1 मिनिटांचे. रोज रेकॉर्ड करायचो, रोज टाकायचो. रिस्पॉन्स मिळालाच असं मी म्हणणार नाही, मला आनंद मिळाला हे 500% खरं आहे. आणि काय झालं की कोणी एक दोहा ऐकला, कोणी दुसऱ्याने दुसरा ऐकला, तिसऱ्याने तिसरा ऐकला, सगळ्यांना माहित झालं मी असं काहीतरी करतोय. त्यातनं फरक असा झाला की 100 दिवसात सलग 100 वेळेला एक गोष्ट करू शकू हे सातत्य माझ्यात आहे हे माझ्या लक्षात आलं. नाहीतरी शक्य नाही. 100 डेज चॅलेंज आपण बऱ्याच ठिकाणी कोणी पळायला जातो, कोणी चालायला जातो, कोणी हे करतो. मी 100 दिवस चालण्याचं पण चॅलेंज पूर्ण केलेलं आहे. बाय द वे 2 किलोमीटरचं काहीतरी आमचे मित्र उमेश कुलकर्णी त्यांनी टाकलं होतं आमच्या ग्रुपवर, 100 दिवसात 2 किलोमीटर चालायचं. तर मी म्हटलं आपण ते करू शकतो, तर रेकॉर्ड करायला लागतं काय, मला 3-4 मिनिटं फक्त लागतात 1 मिनिटाचा दोहा रेकॉर्ड करून टाकायला. आणि तो प्रयत्न मला इतका भावला की त्यानंतर मी ठरवलं की हा जो व्यक्ती आहे, हे जे व्यक्ती, आता मी इथे कबीरांचा उल्लेख हा म्हणून करतोय हे एकेरी त्याला समजू नका. कबीर ही अभिव्यक्ती आहे, मी तुम्हाला तेच सांगितलं. ती व्यक्ती म्हणून म्हणायला गेलो तर मी त्यांना आहोजावो म्हणायला पाहिजे. त्यांच्या या सगळ्या कार्याला सलाम करून त्यांची माफी मागून मी त्यांना अधूनमधून एकेरी त्यांचा उल्लेख होऊ शकेल. या व्यक्तीच्या भाषेची समृद्धी, त्यांच्या विचारांची प्रगल्भता, सामान्यांपर्यंत अतिशय सहजपणे असे काही रूपकं देऊन की जे पटकन त्यांच्या लक्षात येतील, त्यांच्या रोजच्या आयुष्यातल्या घटनांचे संदर्भ देऊन सांगण्याची त्यांची हातोटी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपले विचार मांडताना त्या
भाषेमध्ये आणि त्या मांडणीमध्ये जी निर्भीडता असायला पाहिजे ती 100% कबीरांच्या या सगळ्या दोह्यांमध्ये, त्यांच्या या साहित्यामध्ये आहे. आजचा कार्यक्रम हा त्यांच्या निर्भीडतेला सुद्धा सलाम आहे. का सलाम आहे मी हळूहळू तुम्हाला सांगेन. आपण जसं मी तुम्हाला सांगितलं की हा कार्यक्रम नुसतेच कबीराचे दोहे ऐकवणं आणि त्याच्यातनं त्याचा अर्थ सांगणं एवढाच नाहीये, तर तो अर्थ आजच्या आपल्या व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्यात त्याचा फायदा कसा होईल या अर्थाने तो आहे. आणि आपण त्या दृष्टीने या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. हा जो पहिला दोहा त्यांचा आहे तो आधी गाऊन दाखवतील आमच्या या सहकारी. कल करे सो आज कर. काल करे सो आज कर, आज करे सो काल करे सो आज कर, आज करे सो पल में पल होएगी, बहुरी करेगा कब कबीरा, बहुरी करेगा कब. कबीरदासजी म्हणतात की उद्या कशाला आज करावे, आज कशाला आत्ता. उद्या कशाला आज करावे, आज कशाला आत्ता. हाच क्षण आपल्या हाती, पालटा भाग्याची सत्ता. हाच क्षण आपल्या हाती, पालटा भाग्याची सत्ता. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यामध्ये काही महत्वाचे निर्णय, महत्वाच्या गोष्टी आज करू उद्या करू म्हणून टाळत जातो. आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात हे घडतं आणि बऱ्याचदा आपण खूप मोठ्या संधी घालवून बसतो. आज शेवटी आपला या कार्यक्रमाचा अप्रोचच हा राहणार आहे की आपल्या रोजच्या आयुष्यात, आपल्या व्यावसायिक आयुष्यात कबीराच्या दोह्यांचं महत्व काय आहे. तर त्याविषयी ते सांगतात. ते प्रत्येक त्यांच्या दोह्यामध्ये त्याचा उपाय सांगतात. ते म्हणतात आजचं काम उद्याला, उद्याचं परवाला कशाला. जे करायचं त्याची सुरुवात आत्ता करा. ते असं म्हणत नाहीत ते काम आत्ता करून मोकळे व्हा. त्याची कमीत कमी सुरुवात आत्ता करा. हे आपण आपल्या पद्धतीने याचा अर्थ थोडा थोडा फ्लेक्झिबल ठेवायचा आहे असं मला वाटतं. कारण प्रत्येक गोष्टी काही संपूर्ण त्या क्षणाला मोकळ्या करता येत नाही, पण त्या क्षणाला जाण्यासाठीची पहिली स्टेप तरी आपण त्या क्षणाला घेऊ शकतो. आजच्या युगात आम्ही याला प्लॅनिंग म्हणतो, टाइम मॅनेजमेंट म्हणतो. खरं म्हणजे लिव्ह इन द प्रेझेंट अँड बिकॉज टुमॉरो इज अनसर्टन हे आपल्याकडे जे म्हणतात त्याचं हे कबीरांचा हा जो दोहा आहे हे एक अगदीच योग्य उदाहरण म्हटलं पाहिजे. तुम्हाला जे करा ते त्याची सुरुवात आज करा हे जेव्हा कबीर सांगतात, त्याचबरोबर ते म्हणतात की तुमच्या कुठल्याही लक्ष्याला गाठण्यासाठी जशी तुम्ही सुरुवात करता तसा तो प्रयत्न तुम्हाला सतत चालू ठेवला पाहिजे. ज्याला आपण कन्सिस्टन्सी म्हणतो. आणि आपण सगळेच त्याच्यात कमी पडतो. आम्ही सगळेच, आम्ही ऍज अ ग्रुप सुद्धा कमी पडतो, आपण ऍज अ व्यक्ती कमी पडतो, आम्ही कंपनीत काम करतो. कन्सिस्टन्सी बऱ्याचदा अनेक कारणामुळे राहत नाही. कारण काय की मी करून पाहिलं पण नाही झालं, 2-3 महिने करतोय नाही जमत, मग आपला पेशन्स राहत नाही. आता जरी कार्यक्रम मराठीत असला तरी आपला अप्रोच जो आहे तो असल्या व्यावसायिक दृष्टिकोनातून असल्यामुळे अनेक इंग्रजी शब्द मी सगळ्यांच्या सोयीसाठी वापरतोय. तर कबीरदासजी याच्याविषयी सुद्धा तुम्हाला काहीतरी उपचार देत आहेत, याच्याविषयी सुद्धा तुम्हाला काहीतरी ते मार्ग सांगतायत. काय सांगतायत ते आपण बघूया. धीरे धीरे मना, धीरे सब कुछ हो, धीरे धीरे मना, धीरे सब कुछ हो. माई सी जैसो धड़ा, मृदुआए फल होय कबीरा, मृदुआए फल होय. कबीरदासजी म्हणतात की यत्न करावे, कळ सोसावी,
फळ तुला मिळणार आहे. यत्न करावे कळ सोसावी फळ तुला मिळणार आहे. सिंचलेस तू सतत जरी ऋतूतच ते फळणार आहे. कबीरदासजी म्हणतात की तुम्ही माळ्यानी त्या झाडाला वर्षभर जरी पाणी टाकलं, ते झाड मोठं होण्यासाठी पाणी त्याला टाकावंच लागणार आहे, त्याला काही पर्याय नाही. पण जरी वर्षभर पाणी टाकलं तरी त्याला फळ केव्हा येणार आहे, तर ते ज्या ऋतूत यायचं त्याच ऋतूत ते येणार आहे. तुम्ही जर म्हणाल मी आज पाणी टाकलं दुसऱ्या दिवशी त्याला फळ आलं पाहिजे, तर ते होणार नाही. हे सांगण्याचं किती सोपं साधारण गणित आहे बघा. धीरे धीरे रे मना धीरे सब कुछ होय, माली सींचे सो घोडा ऋतू आहे फल होय. आणि ज्याला आपण म्हणतो की नो युअर लिमिटेशन्स, नो युअर कन्स्ट्रेंट्स अँड प्लॅन अकॉर्डिंगली, वेट फॉर द टाइम. हे काही नाही. मला तर असं वाटतंय कबीरांचे दोहे वाचूनच या मॅनेजमेंट गुरूंनी त्यांच्या ह्याच्यात हे सगळं टाकलेलं आहे असं मला वाटायला लागलं. कारण कबीर नॅचरली या सगळ्यांच्या अगोदर आहे. त्यांचा कार्यकाळ हा 1398 ते 1518 असा आहे इसवी सन. मित्रांनो, ते एका बाजूनी म्हणतात उद्या कशाला आज करावे, आज कशाला आता. मग धीरे 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 का? कारण संधीच्या शोधात आपल्याला राहायचं आहे, ती साध्य करायची आहे, त्यासाठी तयारी सुरू करायची आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. आणि खरं सांगायचं तर संधी सुद्धा प्रत्येकाला ओळखता येतेच असं नाही. आणि याविषयी सुद्धा कबीर सांगतात. म्हणजे मी मॅनेजमेंट मधले पुस्तकं एका बाजूला ठेवून मी कबीरांचे दोहे असा मी वाचायचा प्रयत्न जेव्हा केला, तेव्हा प्रत्येक मॅनेजमेंटच्या अडचणींना यांच्याकडे काहीतरी दोह्यांमध्ये उत्तर आहेत हे मला जाणवायला लागलं. आणि त्या अर्थाने हा कार्यक्रम आम्ही थोडासा सेट केलेला आहे. मी थोडासाच म्हणेल, अगदी शून्य तयारीमध्ये आपण हा कार्यक्रम करतो आहोत. कबीर जयंती आहे. मला 7 दिवसापूर्वी समजलं की 22 तारखेला कबीर जयंती आहे. आणि मी आमच्या या दोघींना, या सगळ्या आमच्या ग्रुपला सांगितलं चला कार्यक्रम करू. कबीर म्हणतात की संधी आली आहे हे सुद्धा तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, नाहीतर तुमची अवस्था त्या बगळ्यासारखी होईल. आता हा बगळा कोण? कबीर लहरी समुंद की मोती बिखरे आई. कबीर लहरी समुंद की मोती बिखरे आई. बगुला भेद न जानई हंसा चुनी चुनी खाई. बगुला म्हणजे बगळा. ते म्हणतात की किनाऱ्यावर त्या लाटांसोबत अनेक मोती येऊन पडतात. बगळ्याला वाटतं ते दगड आहे तो सोडून देतो, पण हंसाला माहिती की ते मोती आहे, तो पटकन त्याला उचलून घेतो. तुम्हाला बगळा व्हायचंय का हंस व्हायचंय हे तुम्ही तुमचं ठरवा, हे या दोह्यातनं ते सांगतात. मित्रांनो, हा जो कबीरांचा हा जो सगळं कार्यक्षेत्र आहे ना, हे बघितल्यानंतर मला असं वाटतं की हा माणूस कुठलाही मॅनेजमेंट गुरु म्हणून कधीही खपून गेला असता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे दगड सोडून तो बगळा सोडून देतो. आणि बऱ्याचदा असं होतं की संधी आहे हे समजतो सुद्धा आपल्याला की नाही, संधी आली. या बगळ्याला नाही समजलं, पण एखाद्या बगळ्याला, एखाद्या हंसाला समजू शकतं की संधी आहे. पण तो त्या संधीचं काय करतो हे पण महत्वाचं आहे. आपल्यापैकी बरेच आहेत असे, आमच्या ग्रुपमध्ये पण आहेत, आमच्या चर्चा होतात एकमेकांशी की संधी आहे पण पुढे काय, व्हॉट नेक्स्ट. त्या संधीचं तुम्ही काय करता याला जास्त महत्व आहे. त्याच्याविषयी सुद्धा कबीरदासजी बोलतात. ऐकू. जिनको जात न पाया गहरे पानी में, जिनको जात न पाया गहरे पानी में, मैं बबुला बुलंद डरा किनारे बैठ कबीरा, राह किनारे बैठ. कबीरदासजी म्हणतात की ज्यानं हिंमत केली, ज्यांनी प्रयत्न केले, त्याला फळ आज न उद्या मिळणारच आहे. पाणी खोल आहे, मी बुडून जाईल असं म्हणून जर कोणी किनाऱ्यावर बसून राहिला तर त्याला किनाऱ्याच्या तळाशी बसणारे मोती आहेत त्याचा लाभ त्यांना कधीच मिळणार नाही. किती वाट पाहतो वेड्या पाणी कधी सरणार नाही. किती वाट पाहतो वेड्या पाणी कधी सरणार नाही. काठावर बसून तुला मोती कधी मिळणार नाही.
आता हे जे सगळे ट्रान्सलेशन आहेत, हा माझ्या 100 दोह्यांचा जो एपिसोड मी केला तो मी हिंदीत केला होता, माझी हिंदी चांगली होण्यासाठी. आता नंतर असं वाटायला लागलं की हे एक्सप्रेशन्स कबीरांचे जे आहेत ते काही अवधी भाषेमध्ये आहेत, म्हणजे अनेक भाषांचं त्याला टच आहे. तो काय आहे तो मी तुम्हाला नंतर सांगतो. त्याच्यातले प्रत्येकच शब्द प्रत्येकाला समजू शकत नाही, म्हणून मी त्याला सगळ्या दोह्यांना मराठीत मला जेवढं शक्य आहे तेवढं करायचं ठरवलं. त्यापैकी 101 दोहे माझे करून झालेले आहेत आणि ते मी तुम्हाला आता जे काही मराठी ट्रान्सलेशन दाखवते ते मी त्या दोह्यांचं केलेलं मराठी रूपांतर आहे. थोडक्यात कबीरदासजी म्हणतात की ऑलवेज सर्च फॉर द ऑपॉर्च्युनिटीज अँड डेअर टू टेक द ऑपॉर्च्युनिटीज विथ कॅल्क्युलेटेड रिस्क. हेच आपण म्हणतो शेवटी मॅनेजमेंटमध्ये, तेच कबीरदासजी आपल्याला सांगतायत 600 वर्षापूर्वी. मित्रांनो, कबीरदासजी जन्माला आले जसं मी तुम्हाला सांगितलं, त्यांच्या आई वडिलांविषयी नक्की माहिती इतिहासात नाही. त्यांना वाढवलं ते नीरू आणि नीमा नाव होतं ज्यांनी त्यांना वाढवलं त्यांच्या आई वडिलांचं. असं म्हटलं जातं की 1398च्या आसपास त्यांचा जन्म झालेला आहे आणि 1518 मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. तुम्ही जर हिशोब लावला तर हा 120 वर्षांचा होतो. 100 वेळेला मी अनेक रेफरन्सेस पाहिले, पण कुठेच असं म्हटलेलं नाही की ते कमीत कमी 90 वर्षाच्या खाली जगलेत असं कोणीच म्हटलेलं नाही. म्हणजे ते दीर्घायुषी होते हे 100%. 90 असेल, 80 असेल, 100 असेल, 120 असेल, म्हणजे आपण ज्याचा आज विचारच करू शकत नाही ते काहीतरी तेव्हा त्यांच्यामध्ये होतं. आणि जर तुम्ही संतांचा इतिहास पाहिला, सगळ्या मोठ्या व्यक्तींचा इतिहास पाहिला, शिवाजी महाराज घ्या, विवेकानंद घ्या, आपले ज्ञानेश्वर महाराज घ्या, कोणाचाही तुम्ही इतिहास पहा, एक मला असं वाटतं एकनाथ महाराज का नामदेव महाराज, दोघांपैकी एक जण फक्त 80 वर्ष, मला वाटतं नामदेव महाराज फक्त 80 वर्ष जगलेले आहेत, बाकी कोणाचंच आयुष्य एवढं दीर्घायुषी नाही. तर असा हा खूप मोठा कार्यकाळ पाहिलेला हा व्यक्ती, म्हणजे शतकांचा हिशोब जो लावला तर 3 शतकं पाहिलेला, 14वं शतक, 15वं शतक आणि 16वं शतक. मला वाटत नाही 3 शतकं पाहिलेला कुठलाही व्यक्ती आहे आता, म्हणजे दुसरं कुठलं उदाहरण आहे. त्यांच्याविषयी सांगण्याचे अनेक किस्से आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की ते वाराणसीमध्ये राहत होते आणि त्यावेळेला उत्तरेमध्ये म्हणजे जवळपास प्रत्येक भारताच्या बऱ्याचशा भागावर सिकंदर लोधीचं राज्य होतं, जो एक मुस्लिम सम्राट होता, मुघल सम्राट होता. त्या सिकंदर लोधीचं राज्य होतं आणि प्रचंड धर्मांतर त्यांनी त्यावेळेला केले. त्याचा रेफरन्स आपण पुढे आपल्या याच्यात घेणार आहोत. आपल्या मूळ विषयाकडे जर यायचं तर कबीरदासजींनी जसं योग्य वेळेत योग्य निर्णय घ्यायचा सल्ला दिला, संधी शोधायचा सल्ला दिला, संधी घेण्याचा सल्ला दिला, तो सल्ला देताना ते अजून एक खूप छान सल्ला तुम्हाला देत आहेत. आणि तो काय देत आहेत तो आहे मनाविषयी. ते मनाविषयी काहीतरी बोलतायत की तुम्ही हे सगळे सल्ले म्हणजे निर्णय जे घेताय, तुम्ही संधी बघताय, शोधताय, ती घ्यायचा प्रयत्न करताय, मोठं व्हायचा प्रयत्न करताय व्यावसायिक दृष्ट्या, पण हे करताना तुमचं मन कसं असलं पाहिजे ऐकवा. मन को विरतक देखिए, मति माने विश्वास. मन को विरतक देखिए, मति माने विश्वास. साधु तारो भय करे, जो कबीर
मित्रांनो, कबीरदासजी मनाविषयी खूप बोलतात. त्यांच्या बऱ्याचशा दोह्यांमध्ये मन कसं असायला पाहिजे तुमचं, ते पहिले तर म्हणतात की शांत निजलेलं पाहून वाटलं हे मन विचारी आहे. मन खूप शांत आहे हे पाहून ते म्हणतात की असं वाटू शकेल तुम्हाला की मन खूप मनाचा विचार चाललेला आहे आणि ते शांत बसलेलं आहे. शांत निजलेले पाहून वाटले मन विचारी आहे. ज्ञानी म्हणाले ते देणार धोका जोवर श्वास चालू आहे. ते म्हणतात की मन शांत तुमचं आहे, या भरोशावर तुम्ही राहू नका. मन तुमचं तुम्हाला कधीही धोका देऊ शकतं. आणि जेव्हा तुम्ही निर्णय घेता त्यावेळेला तुमच्या व्यवसायामध्ये तुमची एकाग्रता कशी असावी याविषयी ते बोलतात. जो दुसरा दोहा त्यांनी ऐकवला, ते म्हणतात की विचार करा की एक स्त्री एकावर एक 3 घागरी घेऊन चाललेली आहे, त्याच्यामध्ये पाणी आहे. ती रस्त्याने जाताना तिच्या मैत्रिणीशी बोलते, हसत खेळत ती जात असते, पण तिचं पूर्ण लक्ष त्या घागरीमधल्या पाण्यावर आहे आणि ती पूर्ण काळजी घेते की हे पाणी कुठेही खाली पडायला नको. ती तशीच घरी जाते, त्या घागरी व्यवस्थित उतरवते, एक थेंब सुद्धा पाणी ती वाया जाऊ देत नाही. तुमची एकाग्रता तशी असली पाहिजे असं कबीरदासजी म्हणतात. आणि ही फार मोठी गोष्ट ते सांगून गेलेले आहेत. आणि तोच निश्चय त्या घागरीमधलं पाणी पडू न देण्याचा आपण आपल्या व्यवसायामध्ये, आपण आपल्या कोणी जर विद्यार्थी असतील तर त्यांनी त्या विद्यार्थी दशेमध्ये जर केला तर त्याचे खूप मोठं फळ मिळतील, हे त्यांचं कबीरदासजींचं म्हणणं आहे. सामाजिक द्वेषाने गांजलेला व्यक्ती हे एवढं मोठं ज्ञान तुम्हाला देऊन जातो. असं म्हटलं जातं, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की डोंट इग्नोर द पीपल व्हाईल गोइंग अप द लॅडर. शिडी चढताना तुम्ही जे तुम्हाला भेटतात त्यांना इग्नोर करू नका. डोंट इग्नोर द पीपल व्हाईल गोइंग अप द लॅडर ॲज यू आर लाईकली टू मीट देम अगेन व्हाईल गोइंग डाऊन द लॅडर. हे कबीरदासजी म्हणतात. आणि ही फार मोठी गोष्ट आहे की तुम्ही कशा पद्धतीने सगळ्यांशी वागलं पाहिजे. नुसत्याच तुमच्या कस्टमरशीच नाही तर तुमच्या सगळ्याच संपर्कात येणाऱ्या व्यक्तींशी. याचं एक उदाहरण कबीरदासजींनी या दोह्यातनं दिलेलं आहे. मित्रांनो, अनेक संत महात्मे असे होऊन गेले की त्यांचं मेन ज्याला म्हणतो आपण रोजचं काम हे संतपणा करणंच होतं. म्हणजे त्यांचे आश्रम होते, त्यांचा एक भक्ती वर्ग होता. अशाच पद्धतीने बऱ्याचशा जणांचं काम आहे. पण कबीर अशा काही कमी संतांमधले आहेत की ज्यांनी आयुष्यभर कामच केलं. म्हणजे त्यांनी सगळं सोडून ते दोहे सांगत बसलेत पारावर, असं कधीच झालेलं नाही. ते विणकाम करतच राहिले, ते सतत काम करत राहिले. आणि या सगळ्या दुःखी कष्टी त्यांच्या आजूबाजूच्या जनतेला बघून, त्यांच्या काळामध्ये शेतकरी त्रस्त होते, अंधश्रद्धा कर्मकांडाला खूप ऊत आलेला होता. असं असताना ह्या परिस्थितीत कुठलीही मोठी मालमत्ता न बनवता साधं का राहावं यासाठीचा त्यांचा एक खूप सुंदर दोहा आहे. साई इतना दीजिए जामे कुटुंब समाए, मैं भी भूखा ना रहूं साधू ना भूका जाए. याचा अर्थ समजण्यासारखा आहे की इतकेच दे देवा मला कुटुंब सुखी ठेवेल जे. इतकेच दे देवा मला कुटुंब सुखी ठेवेल जे. त्यांचे पोट भरता नाही, त्यांचे म्हणजे कुटुंबाचे, त्यांचे पोट भरता नाही दुसऱ्याच उरेल जे. कबीरदासजी सांगतात की बी सॅटिस्फाईड विथ व्हॉट एव्हर यू आर अर्निंग, डोंट एक्सीड युअर रिक्वायरमेंट्स. आणि तुमच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत हे त्याचं अंडरस्टँडिंग, त्यांचं तुमचं जे काही आकलन आहे ते अतिशय क्लिअर असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे करताना ते हेही सांगतात की तुमच्या क्षमतेवर विश्वास पाहिजे. माणसाला हे जर सगळं करायचं, व्यवसायात उभं राहायचं, तुमच्या करिअरमध्ये उभं राहायचं, तर तुमच्या क्षमतेवर विश्वास पाहिजे. आणि ते एका दोह्यातनं त्यांनी खूप सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे. जो दिल माही तेल है, जो चमक मेरा, जो दिल माही तेल
जो चकमक मेरा तेरा साई तुझ ही मिले, जाग सके तो जाग कबीरा, जाग सके तो जाग. कुठे शोधतो इकडे तिकडे तुझ्यात तुझा हरी वसे, कुठे शोधतो इकडे तिकडे तुझ्यात तुझा हरी वसे, तिळात दडले तेलच असे, तिळात दडलेले तेलच असे, आगीत लपलेले तेज असे. असं जे तुझ्यात आहे ते त्या तिळामध्ये जसं तेल असतं, आगीमध्ये जसं तेज असतं, ते जे काही आहे ते तुझं तुझ्यातच आहे. तू इकडे तिकडे शोधायला त्याला जाऊ नको असं कबीरदासजी म्हणतात. आणि तुझं समाधान तुझ्यापाशी, आपण जे असं म्हटलं जातं त्या पद्धतीचं त्यांचं हे सगळं ते सगळं सांगतायत. यानंतरचा एक आपल्या व्यवसायामध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खूप उपयोगाला येणारा अजून एक दोहा आहे किंवा अजून एक त्यांची शिकवण आहे. ते म्हणतात तुम्ही प्रयत्न केले, संधी हेरल्या, संधी साधल्या, मेहनत केली, वाट बघितली, सगळं काही झालं, पण काही करून तुम्हाला यश येत नाहीये. आणि मग आपण काय करतो की यश येत नाहीये याचं खापर आपण दुसऱ्यावर फोडायला सुरुवात करतो. आपण हे जे सगळे दोष आहेत ते आपण दुसऱ्याला द्यायला सुरुवात करतो. त्यांनी असं केलं नाही म्हणून माझं असं झालं, नाही तर मी तर काहीच करायला बसलो होतो मोठं. म्हणजे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवतो आणि उरलेले हे जे आपण म्हणतो की आपले उरलेले बोट हे आपल्याकडे असतात. आणि त्याविषयी त्यांचा एक दोहा आहे, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, बुरा जो देखन मैं चला बुरा न मिलिया कोय, जो दिल खोजा आपना मुझसे बुरा न कोय. आता त्याचा अर्थ उघड आहे. त्याचा अर्थ आपल्या महाभारतात सुद्धा सांगितला गेलेला आहे. महाभारतामध्ये एकदा श्रीकृष्ण दुर्योधनाला म्हणाले की जा आणि असा व्यक्ती शोधून आण जो सगळ्यात चांगला आहे, सज्जन व्यक्ती शोधून आण. दुर्योधन गेला, त्यांनी पाहिलं त्याला कोणीच असा सज्जन चांगला व्यक्ती मिळाला नाही. तो वापस आला, म्हणे भगवान नाही, म्हणे शक्य नाही, सज्जन व्यक्तीच जगामध्ये नाही, मीच आहे म्हणलं, बाकी कोणीच नाही. मग त्यांनी सांगितलं युधिष्ठिराला की जा आणि सगळ्यात दुर्जन व्यक्ती शोधून आण, वाईटपणा ज्याच्यात आहे असा माणूस शोधून आण. युधिष्ठिर गेले, त्यांनी सगळं शोधलं, त्यांना कोणामध्येच वाईटपणा दिसला नाही. ते परत आले आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं, म्हणे माफ करा भगवान, पण मला नाही दुसरा कोणी वाईट माणूस मिळाला, तो कदाचित मीच आहे की काय, म्हणे म्हणूनच तुम्ही मला सांगितलं, कारण मलाच थोडाफार वाईटपणा माझ्यामध्ये दिसतो आहे. हेच कबीरदासजी सांगतात की घर शोधले जग शोधले दिसेना मज वाईट कोणी, हृदय शोधले मग गवसले वाईटपणा दडला म्हणून. मित्रांनो, हे आपण जे दोष दुसऱ्यावर देतो आणि दुसऱ्याचा दोष पाहताना आपण स्वतः कुठे कमी पडलेलो आहे याचा आपण विचार करत नाही. आपल्या चुका कुठे झालेल्या आहेत त्याचा आपण विचार करत नाही. मग या चुका लक्षात कोणी आणून द्यायच्या? तुमच्या या चुका तुम्हाला लक्षात कोण आणून देणार? त्याविषयी गुरु हे एक खूप मोठं माध्यम कबीरदासजींनी त्यांच्या शेकडो दोह्यांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे कबीरांचे गुरुवरचे दोहे हा एक स्वतंत्र कार्यक्रमाचा विषय आहे. कमीत कमी मी वाचलेले त्यांचे 150 दोहे गुरूंवर आहेत. सांगायचा उद्देश की आपण त्याला आता काय म्हणतो, त्या गुरुला कन्सल्टंट म्हणतो, कारण आपण हा कार्यक्रमच त्या अंगाने घ्यायचं ठरवलेलं आहे. शेवटी काय की आपल्याला ज्या चुका आपल्या सापडत नाहीत आपण कन्सल्टंटकडे जातो, किंवा जो कोणी हायर ऑथॉरिटी किंवा जो आपल्याला त्याविषयीचं ज्ञान देईल त्या माणसाकडे जातो. पण तो गुरु, तो आपल्यापेक्षा हायर ऑथॉरिटी, तो कन्सल्टंट कसा असावा याची डेफिनेशन सुद्धा दोह्यात आहे. ऐका. साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, साधु ऐसा चाहिए जैसा सूप सुभाए, साय साय वो कहीं रहे, धोखा दे उड़ाए कबीरा,
कचरा, हा गुरु किंवा हा साधू, साधू म्हणजे काय की ज्ञानी व्यक्ती, तुमचा कन्सल्टंट, सूप बनवून उडवे कचरा ओढेल धान्य निघतील खडे. त्यांनी सुपासारखं काम करावं. सूप बनवून उडवे कचरा म्हणजे आपले दोष बाहेर काढावेत आणि आपल्यात चांगले गुण शिल्लक ठेवावेत. सूप बनवून उडवे कचरा ओढेल धान्य निघतील खडे. गुरु असावा सांगणार आहे हित अहिताचे बोल खडे. गुरु असावा सांगणार आहे हित अहिताचे बोल खडे. कबीरदासजी म्हणतात की तुम्हाला असा कोणीतरी माणूस तुमच्या आजूबाजूला ठेवावा लागणार आहे की जो चांगलं वाईट तुम्हाला चांगलीतनं वेगळं करून देईल. आणि कबीरदासजी जसं हेही म्हणतात त्याचबरोबर ते म्हणतात की तुमच्या मनातली नकारात्मकता तुम्ही घालवा आणि त्याची जागा सकारात्मक गोष्टींनी तुम्ही भरून काढा. तज्ञांच्या मार्गदर्शन घेण्याविषयी, कन्सल्टंटचा मार्गदर्शन घेण्याविषयी एक खूप वेगळ्या प्रकारचा त्यांचा दोहा आहे, जो त्या काळातला थोडासा एक संदर्भ देतो. अटकी भाल शरीर में तीर रहा है टूट. अटकी भाल शरीर में तीर रहा है टूट. चुंबक बिना निकले नहीं कोटी पटन को फूट. आता याचा अर्थ लवकर समजण्यासारखा नाही सामान्य व्यक्तीला. चुंबक बिना निगतील कसे कण तीर भाल्याचे रुतलेले. म्हणजे त्या काळातली परिस्थिती युद्धाची सगळ्या याच्यामध्ये जेव्हा तुम्हाला बाण लागायचा, भाला तुमच्या शरीरात खुपसला जायचा, तो बाहेर काढलाही जात असेल कदाचित, पण त्याच्यातले काही कण हे शरीरामध्ये जर राहून जात असतील तर ते काढण्यासाठी त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही चुंबकाचा वापर केला पाहिजे. हे कबीरदासजी सांगतात. त्यामध्ये भाला, चुंबक हे रूपक आहेत. हे प्रत्येक कबीराच्या डोळ्यांमध्ये आपल्याला समजून घ्यावं लागतं. हा भाला काय आहे, हे आतमध्ये घुसलेलं काय आहे, त्यात राहिलेले कण कुठले आणि कुठलं चुंबक ते बाहेर काढणार आहे. ते म्हणतात थोडक्यात की तुमच्या अंगातले दोष तुम्हाला काढायचे असतील, तुमच्या सिस्टीम मधल्या एरर्स तुम्हाला काढायच्या असतील तर फाइंड सम गुड कन्सल्टंट, फाइंड सम गुड ऑथॉरिटी इन दॅट टॉपिक. त्याला अपॉइंट करा आणि ते सगळे दोष तुमच्या सिस्टीम मधले काढून टाका. हे त्यांना या ठिकाणी सांगायचं आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या नावावर अनेक 1600 पद, 4500च्या वर दोहे, 134च्या वर चौपद्या. यापैकी असं लक्षात येतं त्यांचं जर आपण सगळं साहित्य वाचलं की काही राजस्थानी शब्द आहेत, काही गुजराती आहेत, काही अवधी आहेत, मराठी सुद्धा शब्द त्यांच्या काही दोह्यांमध्ये आहेत. मग हे कसं शक्य आहे? कबीरदासजी कधी मराठीत शिकायसाठी महाराष्ट्रामध्ये आले? तर याचं एक सोपं गणित आहे बघा. आपण कसं कुठलाही विनोद आपण सरदारजीच्या नावावर खपवतो किंवा कुठलंही चांगलं विनोदी लेखन आपण पु ल देशपांडेंच्या नावावर आजकाल बऱ्याचशा याच्यावर येतं, आत्रेंच्या नावावर येतं. अगदीच त्या अर्थाने नाही, पण कबीरदासजींचं जसं त्यांनी लिहिलंय की मसी कागज छुओ नाही कलम गही नाही हात, चारी जुगन महानतम कबीर मुखई जमये पात. कबीरदासजी म्हणतात मी कागज कलम कधीच हात लावलेला नाही, हे स्वतःच ते त्यांच्या डोळ्यातनं सांगतात. मग हे कोणी केलं तर माझ्यासाठी माझ्या काही शिष्यांनी ते केलेलं आहे हे ते स्वतःहूनच सांगतायत. आणि हे होताना काय झालं की जसं जे काही आपण आपल्या पूर्वीच्या सगळ्या संतांचं जे काही लिखाण होतं हे एकाने दुसऱ्याला सांगितलं, दुसऱ्याने तिसऱ्याला सांगितलं, तिसऱ्याने चौथ्याला सांगितलं. ते तिथून उत्तर प्रदेश मधनं ते महाराष्ट्रापर्यंत पंजाबमध्ये पोहोचला हो. त्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये 600च्या वर गोष्टी या कबीरांच्या दोह्यातनं घेतलेल्या आहेत. डायरेक्ट दोहेच घेतलेले आहेत. तसे नामदेवांचे पण घेतलेले आहेत. नामदेवांचे सुद्धा 70-80 पद त्याच्यामध्ये आहेत गुरु ग्रंथ साहिब मध्ये. तसंच कबीरांचं आहे. कबीरांचा तो मोठा हिस्सा त्यांनी घेतलेला आहे. त्यांनी त्याच्यात पंजाबी शब्द वापरलेले आहेत. तर ही सरमिसळ कबीरांच्या बाबतीत झालेली आहे. त्याच्यामुळे मी आज जो दोहा तुम्हाला सांगतोय 100% तोच ओरिजिनल असेल हे कोणीही, कुठलाही पंडित तिथे सांगू शकत नाही, कुठलाही अभ्यासक सांगू शकत नाही. ही सगळी सरमिसळ त्यांची झालेली आहे. पण आपल्याला त्याच्यातला मतितार्थ बघायचा आहे, बाकी काहीच नाही. मित्रांनो, एक जसा मी तुम्हाला दोहे सांगतोय, काही भजनं कबीरांची आहेत आणि हे भजनं जे आहेत त्याच्यापैकी आपण 1-2 भजनं कबीरांचे घेणार आहोत. आमच्या सुजाता सामल मॅडम आहेत, त्या काही कबीरांच्या पंक्ती वाचून दाखवण्याची त्यांची इच्छा आहे आणि त्यानंतर सुजाता आणि प्रियांका या दोघी एक भजन घेणार.
प्लीज. हर पन घट पे भीड़ जमी है, हर पन घट पे भीड़ जमी है, ना मिले ना एक बूंद नीर. तुझे ढूंढे कहाँ कबीर, तुझे ढूंढे कहाँ कबीर. ढूंढत ढूंढत जीवन बीती, अब कौन लगाए तीर. तुझे ढूंढे कहाँ कबीर, तुझे ढूंढे कहाँ कबीर. धर्म कर्म कोई कैसे निभाए, हरे यहाँ एक ऋतु आए तो एक ऋतु जाए. धर्म कर्म कोई कैसे निभाए, यहाँ एक ऋतु आए तो एक ऋतु जाए. तुझे ढूंढे कहाँ कबीर, तुझे ढूंढे कहाँ कबीर. इस आना जाना भेष बदलना, इस आना जाना भेष बदलना, अब कौन करे तकबीर. तुझे ढूंढे कहाँ कबीर, तुझे ढूंढे कहाँ कबीर. तकबीर का मतलब यहाँ पे बड़ा होता है, मतलब शरीर जो बदल के आते हैं उससे बड़ा और क्या हो सकता है. इस जीवन को मैंने पल पल देखा, इस जीवन को मैंने पल पल देखा. लेके कभी तो कभी देके देखा. इस लेना देना सब है धोखा, धोखे की ये शरीर. तो कहाँ है कबीर, तो कहाँ है कबीर. तुझे ढूंढे कहाँ कबीर, तुझे ढूंढे कहाँ कबीर. वाह. आइए हम 15वीं शताब्दी के महान संत और कवि कबीर दास जी को याद करें. उनके भजन में डूबते हुए आइए उनकी गहन बुद्धिमत्ता का मनन करें और उनके शब्दों से प्रेरणा लें.
असं वाटलं सगळ्यांना. याच्यातलं या भजनामधलं एक वाक्य आहे, समुद्र सुना एक सीप बिना, समुद्र सुना एक सीप बिना, सीप सुना एक स्वात बिना. स्वात बिना म्हणजे स्वाती नक्षत्रातला जो थेंब असतो पाण्याचा, हे खूप ज्याला म्हणतो ना आपण, जेवढा आपण विचार करावा तेवढं कमी, असं हे कबीरांच्या सगळ्या रचना आहेत. कबीर जसं मी तुम्हाला सांगितलं की धर्माचं अवडंबर ज्या काळात माजवलं जात होतं, अशा सगळ्या परिस्थितीत ते वाढले आणि अतिशय तिखट शब्दात त्यांनी या सगळ्यांवर हल्ला चढवला होता. एक दोहा त्यातला बघा, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, जातीनं पूछो साधू की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तरवार का पडा रहेंदो ज्ञान. विद्वानाची जात नको रे पाशील त्याचे ज्ञान, विद्वानाची जात नको रे पाशील त्याचे ज्ञान, तलवारीची धार बघावी काय पाहतोस म्यान. हा कबीरदासजींचा मला असं वाटतंय खूप, त्यांनी या चालीरीतींवर हिंदू धर्माची आपण सुरुवात करू, मग पुढे पुढे बघा काय मजा आहे. हिंदू धर्माच्या चुकीच्या रूढींवर त्यांनी अनेक प्रहार केले. आपण दगडामध्ये देव बघतो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण मूर्तीपूजक आहोत, आपण दगडामध्ये देव बघतो. त्यांचं गणित फार सोपं आहे. ते म्हणतात, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. दगडाची पूजा करून जर ईश्वर मिळणार असेल तर मी पर्वताचीच पूजा करतो ना, कशाला छोट्याशा दगडाची करायची. पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड. घर की चक्की कोई न पूजे, जातं जे असतं ते दगडाचंच असतं. घर की चक्की कोई न पूजे, जाको पीस खाय संसार. जे संसारासाठी पीठ दळून दळून तुम्हाला आयुष्यभर देतं ते पण दगडाचंच असतं, पण त्याची कोणी नाही पूजा करत. तुम्ही पूजा कशाची करता, त्याला आकार काहीतरी दिलेला आहे, बळजबरी शेंदूर फासलेला आहे, त्या दगडाच्या देवाची तुम्ही पूजा करता. तर हे आपल्याला वाटतं अरे काय आमच्या हिंदू धर्माविषयी बोलतो, बरेच आमचे मित्रही मला म्हणतात हे असं नको सांगतो, पण त्याला अनेक पैलू आहेत, अनेक बाजू आहेत. ते कुठल्याच धर्माला आणि कुठल्याच जातीला त्यांनी सोडलेलं नाही. ज्याच्या ज्याच्यामध्ये अवडंबर माजवलं गेलं, चुकीच्या रूढी परंपरा आहेत, त्यांच्या स्वतःच्या मुस्लिम घरात ते वाढले,
त्यांच्या चुकीच्या रूढींविषयी तर त्यांनी कदाचित जास्त लिहिलेला आहे. हाच दगड ज्याविषयी ते बोलतात, पाथर पूजे हरी मिले तो मैं पूजू पहाड, त्याच दगडाविषयी ते म्हणतात. हाच दगड घेऊन कोणीतरी मस्जिद बांधलेली आहे. त्या काळात ते मंदिरं पाडून त्याच्यावर दगडांची मस्जिदी बांधल्या गेल्या. हे सगळं ते उघड्या डोळ्यांनी बघत होते आणि त्यावर ते म्हणतात की अरे तुम्ही त्या मस्जिदीवर त्या दगडांच्या चढता, अल्लाहू अकबर जोरात तुम्हाला ओरडावं लागतं. कशासाठी? कांकर पाथर जोरी के मस्जिद लिए बनाय. कांकर पाथर जोरी के म्हणजे कांकर पत्थर जोडून तुम्ही ती मस्जिद बनवली. कांकर पाथर जोरी के मस्जिद लिए बनाय, ताचडी मुल्ला बांग दे. म्हणजे तो त्यांचा मुल्ला आहे, तो वर चढून अल्लाहू अकबर म्हणतो, ताचडी मुल्ला बांग दे, क्या बहरा हुआ तेरा खुदा है. तुझा खुदा काय बहरा आहे का? त्याला एवढं ऐकू येत नाही त्याला, तू एवढा मोठ्याने मोठ्याने ओरडतो वर चढून. मस्जिद चढके बांग दिलावे, खुदा तेरा क्या बहरा है. आता हे याच वेगळं वर्जन बरं का, दुसरा कुठून तरी आलेलं. म्हणजे जी मी म्हटलो की त्यांचे खूप वर्जन आहेत एकाच दोह्यांचे सुद्धा. मस्जिद चढके बांग दिलावे, खुदा तेरा क्या बहरा है. आता ही पुढची ओळ ऐका, प्रचंड सुंदर ओळ आहे. चीटी के पग नेवर बाजी. मुंगीच्या पायात घुंगरू बांधलेले अशी कल्पना ते करतायत. मुंगी एवढीशी, तिचे पाय अजून मायक्रो, आणि त्याच्यातलं घुंगरू अजून काय, मायक्रोच्या पुढे काय होतं, नॅनो. म्हणजे ते नॅनो घुंगरू. ते म्हणतात चीटी के पग नेवर बाजे, सोबी अल्लाह सुनता है. मस्जिद चढके बांग दिलावे, खुदा तेरा क्या बहरा है. चीटी के पग नेवर बांधे, सोबी अल्लाह सुनता है. अरे त्याला त्या मुंगीच्या पायातल्या घुंगराचा सुद्धा आवाज येतो. तो काय, तू कशासाठी वर चढून चढून त्यांच्यासोबत हात करून तू हे करतो. त्यांच्या त्या वर हात करून त्याच्याविषयी सुद्धा त्यांचे दोहे आहेत. आणि हे कुठे, सिकंदर लोधीच्या राज्यात राहून काय त्रास त्या माणसाने सहन केला असेल. अहो आजच्या काळात याला जन्माला येऊ द्या या कबीरांना, नाही ते कोर्टाच्या खेपा मारत बसले असते, 100 कोर्टांच्या. अनेक हल्ले झाले असते, अनेक हे झाले असते, गोळ्या झाडल्या गेल्या असत्या, सगळं झालं असतं. त्यावेळेला सुद्धा झालं. त्यांना त्या सिकंदर लोधीच्या याच्या समोर उभं केलं गेलं आणि विचारलं त्यांना, सांगा काय तुमचं म्हणणं आहे. ते असे शून्यात बघत राहिले. त्यावेळेस विषयीचा दोहा आहे, तो माझ्याकडे आता नाही, मला लक्षात नाही. त्याविषयीचा सुद्धा त्यांचा दोहा आहे. हा सिकंदर लोधी त्यांना म्हणतो, अहो काय मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही कुठं बघता म्हणे वर. ते म्हणे नाही, तुम्ही बघता तिथेच मी बघतोय म्हणे, पण मला ते ना त्या आपण सुईतनं ज्याच्यातनं दोरा होतो त्याला काय म्हणतात त्या जागेला, जे काय असेल ते. तर मी म्हणे त्याच्यातनं हत्ती घोडे उंट त्या जागेतनं जाताना बघतोय म्हणे. त्याचा त्यांना म्हणायचा अर्थ असा होता की हे राजा, तू मला आज इथे माझ्यासारख्या माणसाला तर पकडून ठेवशील, पण माझे जे विचार आहेत ते आज त्या छोट्याशा छिद्रामधनं कुठून कुठेपर्यंत जाऊन पोहोचलेले, तुला इतकं सोपं जाणार नाही. हे समजण्या इतकं तो काही हुशार नव्हता सिकंदर लोधी. पण याच्याविषयी कबीरांनी नंतर लिहून ठेवलेलं आहे. पण त्यांनी त्यांना सोडून दिलं. पागल एवढे छोड दो या ऐसे चलते रहता. त्यांना त्यावेळेला सोडून दिलं गेलं. त्यानंतर त्यांच्या भानगडीत कोणी पडलं नाही. पण एकदा हिंदूंचा पूर्ण समुदाय जो होता तो त्यांच्या घरावर असंच त्यांनी काहीसं लिहिलं आणि ते त्यांच्या घरावर हल्ला करायला गेले. कबीरदासजींनी त्यांचं स्वागत केलं. म्हणे आम्ही असं ठरवलंय की आम्ही आपल्याकडे काय जाती बाहेर काढणं, हिंदूंमध्ये जाती बाहेर काढणं. त्यांचं सगळं बोलून झालं. ते म्हणले इथेच मी जिंकलो म्हणले. पण कसं काय, तुम्ही मानताय की मी तुमच्या जातीतला आहे. जेव्हा मी दिसतोय तुम्हाला मुस्लिम घरामध्ये आहे, मी मुस्लिम घरात वाढलेलो आहे, तुम्ही मला मानायला सुरुवात केली आणि तुमच्या जातीतले समजायला सुरुवात केली. म्हणजे कशावरून, अहो तुम्ही मला जातीतनं बाहेर काढायला निघाले, त्याचा अर्थ तुमच्याच जातीतनं बाहेर काढताय ना तुम्ही मला, याचा अर्थ तुम्ही मला हिंदू समजताय. हे कबीरांचं त्यांना उत्तर होतं. पुन्हा त्यांच्या भानगडीत कोणी पडलं नाही. कारण असे अनेक कबीरांविषयीचे गोष्टी आहेत. अजून एक छोटस एक भजन आहे ज्या प्रियंकाजी गात आहेत, तुलसी मगन भयो राम गुण गायिके. छान भजन आहे.
Bye.
मित्रांनो, कबीरदासजींनी जसं अहंकाराला बाजूला ठेवायला सांगितलंय, त्याचबरोबर ते आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये स्वतःला संतुलित ठेवा असं म्हणतात. आणि तो एक जो दोहा आहे ते म्हणतात, अति का भला न बोलना, अति की भली न चूप, अति का भला न बरसना, अति की भली न धूप. त्यांचं म्हणणं आहे की जास्त बोलणंही बरोबर नाही आणि जास्त गप्प राहणंही बरोबर नाही. जसं खूप पाऊस बरोबर नाही, तसंच खूप ऊनही आपल्या प्रकृतीसाठी बरोबर नाही. याचा अर्थ असा की आपण बॅलन्स राहायला पाहिजे. आणि आपल्या ग्राहकाशी बोलताना, तुमच्या परिचितांशी बोलताना जे काम गोड बोलून होतं ते भांडून कधीच होत नाही, सामंजस्याने जे होतं ते तक्रारीने, तंटा करून कधीच होत नाही, हे सांगण्याचा अतिशय एक सरळ साधा उपाय त्यांनी या दोह्यामधनं सांगितलेला आहे. आणि वाणी कशी असावी, बोलावं कसं, याच्याविषयी सुद्धा त्यांचे खूप छान अनेक दोहे आहेत. त्याच्यापैकी एक असा आहे, ऐसी वाणी बोलिये मन का आपा खोय, औरन को शीतल करे आपहु शीतल होय. दे ऐसी वाचा मला सुख शीतल देणारे. मला देवा हे माझी वाणी आहे, माझं जे बोलणं आहे ते असं दे की दे ऐसी वाचा मला सुख शीतल देणारी, दुसऱ्याला देतानाही मन शीतल करणारी. कारण शेवटी सांगायचं काय बघा, तुम्हाला शेवटी जे मनाला चांगलं वाटतं तेच हळूहळू तुमच्या जगाला चांगलं वाटायला लागतं. तुम्ही बाहेर कसे वागता हे तुमच्या मनाला समजत असतं. जर तुमचं वागणं तुमच्या मनाला योग्य वाटत असेल तर ते वागणं चांगलं आहे. जर तुम्हालाच त्याच्याने शीतलता मिळणार नसेल तर तुमचं वागणं कुठतरी चुकतंय. याचं प्रमाण त्यांनी आपल्यातच शोधायला त्यांनी कबीरदासांनी सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यांचं जसं मी तुम्हाला सांगितलं अतिशय निडरपणे त्यांनी आयुष्यभर समाज सुधारण्याचं काम केलं. आणि या आयुष्याला किती महत्व आहे हे सांगताना ते म्हणतात की दुर्लभ मानुष जन्म है देहन बारंबार, दुर्लभ मानुष जन्म है देहन बारंबार, तरुवर जो पत्ता झडे बहुरीन लागे डार. म्हणजे जगून गेले जन्म माणसा, देह पुन्हा मिळणार नाही. हा अनुवाद करण्याचा उद्देशच तो आहे की बहुरीन लागे डार वगैरे आपल्याला पटकन समजत नाही. तर जगून गेले जन्म माणसा, जन्म देह तुला पुन्हा मिळणार नाही. झडलेले ते पान कधीही झाडावर दिसणार नाही. एकदा पान झडलं की त्याला पुन्हा तुला चिटकवता येणार नाहीये झाडावर. त्याच्यामुळे जो काही जन्म तुला या मनुष्य योनीचा मिळालेला आहे तो जगून घे, हे ते सगळ्यांना सांगायचा प्रयत्न करतायत. मित्रांनो, ह्या सगळ्या त्यांच्या दोह्यातनं खूप काही शिकून माणूस मोठा झालाच, समजा सक्सेसफुल झाला. आणि शेवटी काय, दिस इज द ही इज शोईंग द पाथ की हाऊ टू बी सक्सेसफुल. पण जर समजा सक्सेसफुल झालाच तर तो कसा असू नये ते सांगतात. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर. बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंथी को छाया नहीं फल लागे अति. म्हणजे तुझ्या मोठ्या होण्याचा उपयोग काय रे बाबा, जर तू त्या खजुराच्या झाडासारखा असशील, नुसताच ताडमाळासारखा वाढलायस, पण तुझे फळं इतक्या उंचावर लागतात की तिथपर्यंत कोणी पोहोचू शकत नाही ना. तुझी सावली काय, छटाकभर तुझे पानं, तुझी सावली कोणावर पडत नाही, मग त्याचा उपयोग काय. तर मोठे असावे मनाने, ना दिखावा खजुरा समान. मोठे असावे मनाने. नुसतं तू पैशानी, तुझ्या सगळ्या बाकीच्या गोष्टींनी मोठा होऊन उपयोग नाहीयेस. तू जोपर्यंत मनाने मोठा होत नाहीस, मोठे असावे मनाने, ना दिखावा खजुरा समान, उंच लागती फळे त्याला, सावली ही अतिसान. अतिसान म्हणजे खूप छोटी. तर उंच लागती फळे याला, सावली ही अतिसान. मित्रांनो, या 3-4 आता काही दोहे राहिलेले आहेत, एक वेगळ्या अंगाने आपण त्यांना घेऊ. ह्या सगळ्यामध्ये त्यांनी आता अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की सगळं झालं, तू मोठा झाला, श्रीमंत झाला, ठीक आहे, खजुरासारखा नाही झाला, तू सगळ्यांना देत सुटला, सगळं छान झालं, पण तू जर या भ्रमात राहिलास की तुझ्याकडे जे आहे ते सतत तुझ्याकडे टिकणार आहे, तो तुझ्यासारखा मूर्ख तूच.
किंवा उलट सुद्धा, आज तुझ्याकडे काहीच नाही याचा अर्थ तुझ्याकडे कधीच येणार नाही असं जर तू मानत असशील तर तुझ्यासारखा मूर्ख तूच. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय, माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय. तुम्ही कुंभाराला बघितलं असेल, तो पायाखाली माती तुडून 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 तिला आकार देतो. आजकालच्या पोरांनी काही पाहायचा प्रश्न येत नाही, पण आम्ही पाहिलेलं आहे. माटी कहे कुम्हार से तू क्या रोंदे मोय, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. कुंभाराने तुडविता पायी माती म्हणे तुझं माहित नाही, कुंभाराने तुडविता पायी माती म्हणे तुझं माहित नाही. येईल दिन तो लवकर ऐसा तुलाच पुरतील माझ्या ठाई, येईल दिन तो लवकर ऐसा तुलाच पुरतील माझ्या ठाई. आणि मित्रांनो, हे होणार हे लक्षात घेऊन जर आपण चाललं तर आपण ते होणार म्हणून हातपाय गळून नाही, हो होणारच आहे, माझ्याकडचं सगळं जाणारच आहे असं म्हणून जर चाललं, तसं करण्यापेक्षा बी इन द सेफ झोन. थोडं बचत करा, थोडं काय जे काही आता आजच्या युगात सगळं सांगितलं जातं, आपण यांचीच वाक्य 600 वर्षापूर्वीचे थोड्या वेगळ्या अर्थाने जर पाहिले, किंवा माझं काहीच होत नाही म्हणून असे ह्या विचारांनी सकाळी सकाळी घराबाहेर पडलेले खूप लोक तुम्हाला आजूबाजूला दिसतील, काहीच होईना गेले. तर अशा लोकांना सुद्धा कबीर सांगतात की अरे बाबा असं नाही आहे, तुम्ही प्रयत्न करत राहा, नक्कीच तुमचं काहीतरी होणार आहे. आणि जे असे असतात ना, माझं काहीच होणार नाही, होईच ना गेले, मला लोक असेच पाहिले तसेच करायले, ते माझ्याकडे पाहूनच हसायले, असे आपल्याकडे खूप तुम्हाला व्यक्ती प्रवृत्ती दिसतील. आणि याच्याने होतं काय, नकारात्मकता सतत आपल्या बुद्धीमध्ये भरली जाते. त्या व्यक्तीच्या जे नकारात्मक असतात त्यांच्या सतत ते चिंतेत असतात. आणि या चिंता करणाऱ्यांना त्यांनी फार छान सल्ला दिलेला आहे. चिंता ऐसी डाकिनी काटी करे जा खाय. चिंता ऐसी डाकिनी, चिंता म्हणजे अशी डाकिनी म्हणा, माहितीये तुम्हाला, डाकूची बायको म्हणाल काय डाकिनी, डाकिनी. चिंता ऐसी डाकिनी काटी करे जा खाय, म्हणजे तुमचे ते होणार काय की ती चिंता अशी आहे की तुमच्या काळजाला फक्त खात जाणार आहे ती. वैद्य बिचारा क्या करे कहां तक दवा खिलाय. कुठलाच वैद्य तुम्हाला कामाला येणार नाहीये. चिंतेचा हा रोग लुटतो त्यास नाही वैद्य इलाज. चिंतेचा हा रोग लुटतो त्यास नाही वैद्य इलाज. थोडे थोडे रोज मरण्यापरी उखडा चिंतेचा माज. थोडे थोडे मरण्यापूर्वी उखडा चिंतेचा माज. आणि हा माज उखडायला ते सांगतायत. सॉरी, मी ऍक्च्युली याच्यातले काही ते गाण्यावर त्या बिचारा वाढ बघताय, मी काही डायरेक्ट घेतले कारण थोडा वेळ वाचावा म्हणून. भयंकर चिडतात दोघी नंतर. चिडू का नाही याच्यावर पण हा आहे, चिंता करायची नाही जास्त. सो नेव्हर अलाव निगेटिव्ह थॉट्स टू कम इन युअर माइंड, बी पॉझिटिव्ह इन युअर माइंडसेट. हे कबीरदासजी या दोह्यातनं सांगतायत. आता एक खूप म्हणजे मला आवडलेला खूप छान दोहा, म्हणजे काय माहिती का, आपण याचा इतका विचार करत नाही, पण कबीरदासजींनी बघा असं पाहून पाहून त्यांनी किती छान तो दोहा रचलेला आहे. गुरु कुमार शिष्यकुंभ है घडी घडी काढ आहे खोट. गुरु कुमार शिष्यकुंभ आहे. त्यांच्या दोह्यांमध्ये काही रूपक खूप वारंवार आलेली आहेत. कुंभार, घडा हे तर त्यांच्या याच्यात खूपच आलेलं आहे. कुंभ, घडा, कुंभार हे त्यांच्या बऱ्याच दोह्यांमध्ये आहे. गुरु कुमार शिष्यकुंभ है घडी घडी काढ है खोट. अंतर हात सहार दे बाहेर बाहे चोट. याचा अनुवाद मी केलेला नाही, पण मी याचा अर्थ तुम्हाला सांगतो. थोडा नीट वाचलं तर समजून जाईल, पण तरी मी त्याचा अर्थ सांगतो. याला आपल्याकडे टीम बिल्डिंग, ट्रेनिंग किंवा वरिष्ठांनी सबऑर्डिनेटशी कसं वागलं पाहिजे वगैरे याचं स्वरूप या याच्यात आहे. ते म्हणतात की कुंभार काय करतो, त्या घड्याला एक हात त्याचा आतून असतो आणि एक हात बाहेरून असतो. तो जिथे जिथे खड्डा दिसेल त्या याला त्या गोल त्याच्या त्या चक्रावर फिरताना जिथे जिथे खड्डा दिसेल तिथे आतून थोडस बाहेर त्याला दाबतो आणि बाहेरून त्याला थोपटतो. याचं रूपक त्यांनी वापरलंय. कशासाठी वापरलंय की तुमचा सिनियर, तुमचा गुरु, तुमचा कन्सल्टंट, तुमचा हुसेवर हु इज गायडिंग यू, तो असा पाहिजे की त्यांनी तुमच्यातले दोस्त त्या कुंभारासारखे तुम्हाला नकळत समजून न देता हलकेच टोचून तुम्हाला तिथून दाबलं पाहिजे जिथे खड्डा पडतोय
आणि बाहेरून तुम्हाला थोपटत तो गेला पाहिजे, तुम्हाला आधार देत तो गेला पाहिजे. फार मोठा विचार कबीरदासजी याच्यातनं सांगतात. हा मायेचा आधार आहे गुरुचा, पण मायेचा आधार देताना तो त्या शिष्याचं स्वरूप बिघडू देत नाहीये. कुठे खड्डा पडला असेल तो बोटाने ढकलून करतोय, पण बाहेरून मात्र त्याला आधार देतोय. आणि मला खरोखरच हा दोहा खूप आवडला होता. अजून एक म्हणजे ऍक्च्युली आमच्या कार्यक्रमामध्ये हा नव्हता, पण मला एक वेळेवर तो लक्षात आला म्हणून मी सांगितलं की हे सगळं झालं, आपण खूप मोठे झालो तरी आपली हाव सुटत नाही. मोठे झालो का अजून मोठं. टर्नओव्हर किती 25 कोटी नाही 50 तर पाहिजेच. कारण काय लोकच म्हणतात खास लोकाग्रह असतो, असं प्रत्येकच बाबतीत आपण करतो. मग आपण काय करतो, कुठे फ्लॅट बुक करतो, कुठे काय दुसऱ्याचं झालं म्हणजे आपलं व्हायलाच पाहिजे. परिस्थिती असो नसो आपण ते करतो. आणि हे त्या काळात 600 वर्षांपूर्वी कबीरदासजी सांगतात, चीटी चावल ले चली बीच में मिल गई दाल. म्हणजे मुंगी तांदूळाचा दाणा घेऊन चाललेली होती, तिला डाळ दिसली, तिला वाटलं संध्याकाळच्या डाळीची सुद्धा सोय झाली भातासोबत. मग तिने काय केलं, पटकन तो दाणा बाजूला ठेवला आणि तिने त्याचा दाणा उचलला. पहिल्यांदा तर तिने दोन्ही उचलायचे प्रयत्न केले. तिला लक्षात आलं हे काय आपल्याच्याने होत नाही. मग तिने हलकेच तो दाणा बाजूला ठेवला आणि त्या डाळीचा दाणा उचलला. थोडा जड होता पण उचलला. थोडीशी पुढे गेली, तिला वाटलं नुसती डाळ खाऊन काय करायचं, त्याच्यापेक्षा आधी भात केला असता आपण. तो तिथंच ठेवला. पुन्हा रिटर्न आली, पुन्हा दुसरा तोच दाणा उचलला. थोडीशी पुढे गेली, डाळीला जस्ट क्रॉस केलं, पुन्हा थांबली. हे 2-3दा केल्यानंतर तिच्या लक्षात आलं, अरे नाही, आपण हेच जर करत बसलो तर दुसरं कोणीतरी ती मागे राहिलेला तांदूळाचा दाणा दुसरं कोणीतरी घेऊन जाईल, दुसरी मुंगी. आपण बरंय, आपल्याला आधी भात लागतो, एक वेळ डाळ नसली तर चालते. किती छान दोह्या ते सांगतायत बघा. चीटी चावल ले चली बीच में मिल गई दाल, कहे तो कबीर दो ना मिले. आता याच्यात वय अर्थी, पण दो ना मिले एक ले दुजी दाल. मी असं नुसतं सांगितलं असतं तर हा फरक तुम्हाला लक्षात नसता. आता चीटी चावल ले चली बीच में मिल गई दाल, कहत कबीर दो ना मिले एक ले दुजी दाल. म्हणजे तुम्हाला हे समजलं पाहिजे की आपण सगळ्या गोष्टी एका वेळेला नाही करू शकत. आणि हा दोहा मुद्दाम शेवटी याच्यासाठी घेतलाय की कबीरांच्या दोह्याच्या सामर्थ्याने आपण असं धरून चाललोय की जी व्यक्ती हे ऐकते ती हळूहळू मोठी झाली, खूप मोठी झाली, खूप मोठं साम्राज्य तिने उभं केलंय, पण एवढं असून सुद्धा तिची भूक भागणार नाहीये. आणि म्हणून हा कबीरदासजी बऱ्याचदा असं वाटतं हे कसं मानावं की हा व्यक्ती निरक्षर होता. आज आपला जो ज्याला आपण म्हणतो की कबीराच्या दोह्यांचा जो विषय होता की कबीर कबीर एक अभिव्यक्ती. आणि काय माहिती का, हा जे एक्सप्रेशन्स जे कबीराचे आहेत या वेगवेगळ्या दोह्यांच्या माध्यमातून आपण पाहिले. तुम्हाला असं वाटत असेल की या व्यक्तीने नुसतंच धर्माविषयी लिहिलंय, नाही, त्यांनी मांसाहाराविषयी सुद्धा खूप ताशेरे त्यांनी ओढलेले आहेत. म्हणजे जे मांस ग्रहण करतात ते हिंदू असोत किंवा मुस्लिम असोत, त्यांच्याविषयी त्यांनी खूप मोठे ताशेरे त्यांनी ओढलेले आहेत. मांसाहारी मानवा प्रत्यक्ष राक्षस अंग, ताकी संगत मती करो पडत भजन में भंग. ते म्हणतात की काय अँबिग्युटी त्यांच्या मनात नाहीच आहे. मांसाहार करतो तो राक्षसच आहे हे त्यांनी सांगितलेले. असे शेकडो दोहे त्यांचे नुसत्या मांसाहारावर, सुराहार म्हणजे आपण दारू प्राशन म्हणतो त्याच्यावर आहेत. अनेक दोहे त्यांचे आहेत. मांस मांस सब एक है, मुर्गी हिरणी गाय. काही खा तुम्ही, मांस मांस सब एक है, मुर्गी हिरणी गाय. आखी देखत नरकात है, ते नर नरक ही जाय. हे सगळं करणारे नरकातच जाणार आहेत हे सांगून ठासून ते म्हणतायत.
त्यांनी हिंदू धर्मामध्ये सुद्धा मांसाहारावर, त्यांनी मांसाहारावर म्हणण्यापेक्षा बळी प्रथेवर, आपण आपल्याकडे जी पूर्वी जी बळी देण्याची जी पद्धत होती त्याच्यावर फार जोरात त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत. अजामेध गोमेध जग अश्वमेध नरमेध, या सगळ्या याच्यामध्ये अजामेध गोमेध जग अश्वमेध नरमेध. अजमेध म्हणजे बकरी, अश्व म्हणजे घोडा, अश्वमेध जो यज्ञ व्हायचा त्यामध्ये घोड्याची शेवटी हे बळी दिला जायचा. गोमेध म्हणजे काय, आणि हे वेदात जर सांगितलेलं असेल असं ते म्हणतात, तर मी कुठल्याही वेदाला मानत नाही, सगळे वेद अधर्म आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अजामेध गोमेध जग अश्वमेध नरमेध, कहे कबीर अधर्म को धर्म बतावे वेद. आणि इतकं धाडस वाराणसीमध्ये बसून, काशीमध्ये बसून करणं ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणून कबीर इतके वर्ष टिकून आहे. त्यांनी ती हिंमत केली. मांस मछलियां खात है सुरापान सो हेत, सुरापान म्हणजे दारू प्राशन. मांस मछलियां खात है सुरापान सो हेत, ते नर जड से जाएंगे जो मुरी को खेत. मुरी म्हणजे मुळा. त्यांचं म्हणणं आहे जे मांसाहार करतात, दारू प्राशन करतात, जसं मुळा वरच्यावर निघत नाही तो मुळासकट जातो, तसं त्यांचं आयुष्य मुळासकट बर्बाद होणार आहे हे त्यांच्या या दोह्यांमधनं ते सांगतात. मित्रांनो, आता याचा आपल्या कार्यक्रमाचा शेवट करण्याआधी माणसाची हिंमत कशी असते बघा, धाडस. आपण स्वतःला कुत्रा म्हणून घेऊ का कधी, काय मी कुत्रा आहे म्हणून? कबीरदासजी म्हणतात कबीरा कुत्ता राम का, हे हा त्यांचा दोहा आहे. आय वॉज सरप्राईज, मला माहित नव्हतं हे, मी गेल्या 4-5 महिन्यापासून हे करतोय, हे अगदी शेवटी मला मिळाला. कबीरा कुत्ता राम का मुतिया मेरा नाव, माझं मोती नाव आहे म्हणतात ते. कबीरा कुत्ता राम का मुतिया मेरा नाव, गले राम की जेवडी जित खींचे तित जाऊ. म्हणजे मी रामाची जंजीर, रामाची माळ गळ्यात घालून, साखळी गळ्यात घालून, राम मला जिथे नील तिथे मी जायला तयार आहे, असा मी रामाचा कुत्ता मोती आहे, हे त्यांना म्हणायचं या दोह्यामधनं. आणि हा प्रचंड मोठा विचार आहे. म्हणजे ऍक्च्युली मुस्लिम घरात वाढलेला, इतकं तो हिंदू धर्माविषयी लिहितो, पण त्यांनी रामाचं नाव कुठे सोडलेलं नाही. सतत 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 त्यांनी रामाचं नाव अनेक दोह्यांमधनं त्यांनी घेतलेलं आहे. त्यांचा जो विरोध होता, या अवडंबराला विरोध होता, त्यांचा त्या कुठल्याही धर्माला किंवा जातीला त्यांचा विरोध नव्हता. आणि शेवटी कबीरांच्या या शेवटच्या दोह्याकडे येण्याच्या आधी त्यांच्या विषयीचा अजून एक चमत्कार, जो आपण चमत्कारच त्याला म्हणूयात, कारण त्याला कुठलंही त्याला म्हणतो आपण आधार त्याला नाही. ते म्हणतात की लोक नॉर्मली मरायला काशीला जातात. का जातात काशीला, तर तिथून म्हणे डायरेक्ट स्वर्गाचं द्वार उघडतं. काशीला जर तुम्ही मेले, आपल्याकडे जुन्या काळापासूनची ही प्रथा आहे की वाराणसीला, काशीला जाऊन तुम्ही देह सोडला तर तुम्ही डायरेक्ट स्वर्गात जाता. आणि तिथे एक मगर म्हणून गाव आहे दुसरं काही किलोमीटरवर. असं म्हटलं जातं की तिथे जर तुम्ही वारले, त्या काळात म्हटलं जायचं, तर तुम्ही गाढव बनता आणि नरकात जाता. कबीरदासजी आयुष्यभर काशीत राहिले. त्यांच्याविषयी अनेक आहेत, ते इकडे गेले तिकडे गेले, कारण त्यांचे दोहे मराठीत सापडतात, त्यांचे दोहे राजस्थानमध्ये सापडतात, मारवाड्यात सापडतात, सगळ्यांमध्ये सापडतात, शिखांमध्ये तर वाटेल तेवढे सापडतात. याचा अर्थ ते भारतभर फिरले असं त्यांच्याविषयी म्हटलं जातं, पण तसा कुठलाही पुरावा नाही. असं म्हटलं जातं की एकंदरीत त्यांची परिस्थिती अशी होती की ते कुठे फिरण्यासारखे नव्हते, ते जागेच्या जागी वाराणसीतच राहिले. पण ठरवून जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपला अंत जवळ आलेला आहे, ते त्या मगरला गेले. कारण त्यांना हे प्रूव्ह करायचं होतं की ठीक आहे ना, मी जाईल नरकामध्ये, पण मी मगरमध्ये जाऊन मरणार आता. आणि तोपर्यंत कबीरदासजींचं नाव एवढं झालेलं होतं, त्यांच्याविषयी इतका आदर त्यांच्याविषयी तोपर्यंत तयार झालेला होता की इकडच्या बाजूला बीर बघेल नावाचा राजा राज्य करत होता वाराणसी साईडला, आणि तिकडे बिजली खान नावाचा एक मुस्लिम सम्राट, मुस्लिम राजा त्यावेळेला राज्य करत होता. जेव्हा यांना समजलं या बीर बघेलला की हा आपलं राज्य सोडून या बिजली खानकडे जातोय, त्याला वाटलं ही फार नामुष्कीची वेळ, हा आयुष्यभर इथे राहिले आणि आता शेवटच्या क्षणी दिसतंय की हे कुठल्याही क्षणी जातील, हे कसे काय मगरला जाऊ शकतात.
आणि मग त्या 2 राजांमध्ये कबीरांच्या अंतासाठी युद्ध झालेलं आहे, याचे पुरावे आहेत की युद्ध झालं त्या 2 राजांमध्ये. आणि जेव्हा कबीर त्यांनी श्वास सोडला असं म्हटलं जातं, हा चमत्काराचा भाग झाला. आपण किती मानायचा नाही मानायचा आपापला प्रश्न. त्यावेळेला हिंदूंमध्ये आणि मुस्लिमांमध्ये प्रचंड वाद झाले की हा जो काही देह आहे याला पुरायचा का याला जाळायचं. मग आता ह्याचं सोल्युशन काय? खूप मारामाऱ्यांपर्यंत वेळ आली आणि पूर्ण 1 दिवस त्यांनी तसा घालवल्यानंतर कंटाळून जेव्हा त्यांच्या अंगावरचं ते काही वस्त्र होतं टाकलेलं ते काढलं गेलं, तर असं म्हणतात की त्या ठिकाणी फक्त काही फुलं मिळाली. असं म्हणतात त्या ठिकाणी फक्त फुलं मिळाली. त्याच्यापैकी अर्धी फुलं हिंदूंनी घेतली, त्याची समाधी बांधली, अर्धी फुलं मुस्लिमांनी घेतली, त्याची कबर बांधली. आणि या दोन्ही वास्तू मगरमध्ये आजही शिल्लक आहेत, जे संत कबीरनगर जिल्ह्यामध्ये येतात. आणि ह्या दोन्ही वास्तू त्या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. मित्रांनो, असं वाटतं एकंदरीत की अतिशय शांत मनाने कबीरांनी देह सोडला असावा, कारण त्यांनी आयुष्यभर कुप्रवृत्तींविरुद्ध, कर्मकांडांविरुद्ध, चालीरीतीविरुद्ध, प्रथांविरुद्ध अतिशय निर्भीडपणे लिहिलं. आणि ते त्यांच्या शेवटच्या काळातल्या एका दोह्यामधून ते सांगतात, कहना था सो कह चले अब कुछ कहा न जाए. ते म्हणतात की मला जे काही सांगायचं होतं आता माझं सांगून झालंय, आता माझी काही फार सांगण्याची इच्छा नाही. आणि त्याचं कारण ते सांगतात की एक रहा तुझ्या गया दर्या लहर समाय. याचा अर्थ असा, सांगायचे ते सांगून गेले, आता काही उरलं नाही. सांगायचे ते सांगून गेले, आता काही उरले नाही. लाट जशी मिळे सागरी, लाट जशी पुन्हा फिरून सागरामध्येच जाते, अस्तित्व माझे विरून जाई. लाट जशी मिळे सागरी, अस्तित्व माझे विरून जाई. तर मित्रांनो, कबीरदासजींच्या या सगळ्या दोह्यांच्या आपण काहींचा अनुवाद पाहिला, काहींचा आपण आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये याचा कसा वापर होऊ शकतो ते पाहिलं. पण आपल्यावर किती प्रभाव होईल नाही होईल मला माहिती नाही, पण काही मोठ्या लोकांवर कसा प्रभाव झालेला आहे हे जाता जाता सांगणं फार गरजेचं आहे. तुकारामांच्या 90 वर्ष आधी कबीर झाले साधारण, पण तुकारामांवर त्यांच्या काही तुकारामांच्या काही अभंगांमध्ये त्यांचा उल्लेख आहे. कबीरांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर होता. महात्मा फुलेंवर कबीरदासजींचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा बीजक नावाचा ग्रंथ आहे. मजा बघा, हा निरक्षर माणूस, काहीच त्यांनी हाताने लिहिलं नाही, ते स्वतःच सांगतात. 61 ग्रंथ त्यांच्या नावावर आहेत. थोडक्यात हे नंतर कोणीतरी लिहिले, त्यांचा आधार घेऊन लिहिले, त्यांचं काहीतरी ऍडिशन करून लिहिले, पण लिहिले गेले सगळे कबीरांच्या नावावर आहेत. आणि हा जो बीजक ग्रंथ असायचा तो फुले कधीच त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत महात्मा फुलेंनी तो बीजक ग्रंथाची साथ कधीच सोडली नाही. टागोरांवर कबीरांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी जवळपास 100 पदं त्यांची इंग्रजीत अनुवादित केली आणि 1914 साली त्यांनी युरोपमध्ये ती प्रसिद्ध केली. त्यानिमित्ताने कबीर जगामध्ये पोहोचले टागोरांच्या मार्फत. महात्मा गांधी सांगायचे की माझ्या आईकडून मला कबीर समजलेला आहे. त्यांची आई कबीरपंथी होती महात्मा गांधींची. बहुतेक हरिजन जो शब्द आहे तो बहुतेक महात्मा गांधींनी कबीरांच्या दोह्यातनं घेतलेला असावा असं वाटतं. आंबेडकरांचे जे वडील होते ते सुद्धा कबीरपंथी होते, ते कबीरांना मानायचे. आणि आंबेडकर, जसं आपल्याला माहितीये, महात्मा गांधी आणि आंबेडकर यांचं काही फार सूत जुळलेलं नव्हतं. जगजाहीर गोष्ट आहे, मी काही वेगळं सांगायची गरज नाही. महात्मा गांधींविषयी न बोलता आंबेडकर एकदा म्हणाले होते की माझ्या दृष्टीने फक्त 3 महात्मे आहेत, बुद्ध, कबीर आणि फुले. मी 4थ्या महात्म्याला मानत नाही, हे आंबेडकरजी म्हटले होते. आता याच्यामध्ये कबीरांचं नाव आलेलं आहे या महात्म्यांमध्ये. गाडगे बाबांच्या अनेक प्रवचनातनं गाडगे बाबा, मी खूप प्रयत्न केला त्याचा एखादा काही व्हिडिओ ऑडिओ त्या काळातला चुकून असेल पण मिळाला नाही, पण गाडगे बाबांच्या अनेक भाषणांमधनं कबीरांचे दोहे असायचे. कारण काय, सामान्य जनतेला कुठल्याही गोष्टीसाठी तुम्हाला जर काही करायला लावायचं असेल तर हे दोहे पटकन कामाला येतात. आपले पहिले राष्ट्रपती जे होते राजेंद्र प्रसाद यांनी गुरुदेव रानडे नावाचे ग्रस्त त्यावेळेला होते, त्यांची एक व्याख्यानमाला
अनेक वर्ष ही राष्ट्रपती भवनामध्ये दरवर्षी चालायची, जी कबीरांवर असायची. आणि सगळ्यांनाच माहिती होतं की या सांप्रदायिकतेवर अजून एक नाव माझं घ्यायचं राहिलं ते म्हणजे ओशो रजनीश. ओशो रजनीश यांचे जर तुम्ही त्या काळातले व्हिडिओ ऑडिओ पाहिले, अनेक संदर्भ त्यांनी कबीरांच्या दोह्याचे दिलेले आहेत. कबीराच्या दोह्यांवर हजारोंनी पीएचडी केलेले आहेत. अनेक मॅनेजमेंट गुरु कबीरांचे दोहे सांगून त्यांच्या कार्यक्रमांची सुरुवात करतात. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या आता शेवटाकडे आपण आलेलो आहोत. तर याचा कबीर एक व्यक्ती का अभिव्यक्ती असा जर सार काढायचा तर मी असं म्हणेल की कदाचित व्यक्ती विस्मरणात जाऊ शकते, पण त्याची अभिव्यक्ती जी असते, त्याचं एक्सप्रेशन जे असतं ते मला वाटत नाही काळाच्या पडद्यात जाईल. त्यांच्या या अभिव्यक्तीमुळे, त्यांच्या दोह्यांमुळे, त्यांच्या या चौपद्यांमुळे, भजनांमुळे कबीर आपल्यासोबत नेहमीच राहतील. कबीर जयंतीच्या निमित्ताने त्यांचं पुनस्मरण करून मी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या कार्यक्रमाचा शेवट करतो. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते नक्कीच सांगा. अनौपचारिकरित्या सांगतो की हा कार्यक्रम अशा पद्धतीने करायचं काहीच डोक्यात 5-6 दिवसापूर्वी सुद्धा नव्हतं. आणि मला आनंद, आश्चर्य, अभिमान या दोघींचा आहे की यांनी पटकन या प्रयोगासाठी तयार झाले. त्या दोघींसाठी टाळ्या. कारण कबीराविषयीची मला तरी थोडीशी माहिती होती, मॅडमला थोडीशी असेल, त्या हरियाणाच्या आहेत, थोडंसं त्या भागात कबीरांचं प्रस्थ जास्त आहे, मॅडमला अजिबात माहिती नव्हती. आणि हळूहळू त्यांनी आत्मसात केलं. जे पहिलं, अजून एक उल्लेख राहिला, जे पहिलं भजन त्यांनी गायलं ते आमचे सर्वांचे गुरु पंडित विश्वनाथ ओक यांनी संगीतबद्ध ते केलेलं होतं. त्यांनी चाल दिलेली होती त्याला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ते गायलेलं आहे, त्यांनी रचलेलं आहे. तर या सगळ्या कबीराचा जो काही आमचा कार्यक्रम होता अतिशय अनौपचारिक. मी फार कमी लोकांना सांगितलं होतं, अगदी जवळचे, म्हणजे मलाच खात्री नव्हती की याच्यातनं काय होईल, फ्रँकली सांगायचं होतं. आणि आल्या आल्या आमच्या माईकनी दगा दिल्यामुळे माझा पूर्ण घामेघूम मी झालो होतो. पण सुदैवाने सगळ्यांच्या प्रयत्नांनी, सगळ्यांचे हात लागल्यामुळे तो चालू झाला असं मी म्हणेन. याच्यात असंच आहे की असे कार्यक्रम आम्ही इथे का करतो, कारण मी हे डायरेक्ट मोठ्या स्टेजवर करण्याची माझी हिंमत अजून नाही, म्हणून आम्ही ते छोट्या स्टेजवर आम्ही त्याचे प्रयोग करतोय. याच्यामध्ये काही बदल करून पुढे जाऊन जर तशी वेळ आली तर आम्ही हे मोठ्या स्टेजवर सुद्धा करू. तुम्हाला या कार्यक्रमाविषयी काय वाटतं हे तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. तुम्ही या ठिकाणी आलात, आमचं प्रोत्साहन आम्हाला दिलं, आमचा हुरूप वाढवलात, याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनापासून आभार. असाच आमच्याकडनं छोट्या छोट्या नवीन उपक्रम यापुढेही होत राहणार आहेत. ती माहिती आपणापर्यंत येण्यासाठी आम्ही तुमचे नंबर घेत असतो. मागच्या वेळेला जे आले होते त्यातलेच बरेचसे लोक त्यांना मी पाठवले होते, याची माहिती दिली होती. आज पावसाळी वातावरण असल्यामुळे हा कार्यक्रम पुन्हा पोस्टपोन करावा का काय हा मी विचार केला, पण म्हटलं ठीक आहे, जेवढे असतील तेवढे आपण हा कार्यक्रम करू. आपला सराव होणं जास्त महत्वाचं आहे. पुन्हा एकदा आपले आभार, धन्यवाद, थँक्यू.